ऑनलाईन लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत. बघा आता 11वी कॉमर्स त्याच्यामध्ये विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे OCM. त्यामधील प्रकरण 7 व्यावसायिक पर्यावरण. मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं, प्रस्तावना पाहिली, त्याचबरोबर व्याख्या. थोडक्यात व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? तर व्यवसाय पर्यावरण म्हणजे व्यवसायाबाहेरील सर्व घटक जे काय करत असतात, व्यवसाय संस्था आणि संस्थेच्या काय करत असतात, कामकाजावर परिणाम करत असतात. त्याचबरोबर व्यावसायिक पर्यावरणात काय करतात, अशा व्यवसायाबाहेरील घटकांचा समावेश होतो जे काय करत असतात, व्यवसायातील व्यक्ती आणि व्यवस्थापन यांच्या काय करत असतात, नियंत्रणाबाहेरील आहे. म्हणजे त्याचबरोबर व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू आणि घटक. बघा आता पर्यावरणाचे घटकांचे किंवा पैलूंचे काय करत असतात, व्यवसायाशी असलेल्या संबंधावरून काय होत असतं, व्यावसायिक पर्यावरणाचे किती प्रकार पडतात, 2 प्रकारामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण असं 2 प्रकारामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. अंतर्गत पर्यावरणात काय केलं जातात, कर्मचारी असतात, भौतिक साधने असतात, त्याचबरोबर संघटना आणि इतर कार्यात्मक साधने इत्यादींचा काय होत असतो, समावेश होतो. जे काय करत असतात, व्यवसायाकडून नियंत्रित करणं त्यांना काय होतं, शक्य असतात. तर बाह्य पर्यावरणात आर्थिक, राजकीय, तसेच कायदेशीर, सामाजिक, तंत्रज्ञान विषयक, नैसर्गिक आणि जागतिक पर्यावरण इत्यादींचा काय होत असतो, समावेश होतो. जे काय करत असतात, व्यवसायाबाहेरील असून ते काय करत असतात, व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेरचे काय करत असतात, घटक असतात. म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना त्याच्यामधील आतमधले घटक आणि व्यवसायाच्या बाहेरील घटक यांचा काय पाहणार आहोत आपण. एक प्रकारचे त्यांची काय ती वैशिष्ट्येच आहेत ही. ओके, बघा आता थोडक्यात एक तुम्हाला चार्ट दिसतोय बघा समोर. व्यावसायिक पर्यावरण, त्याच्यामध्ये व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू, घटक आणि त्यांची काय ती वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक पर्यावरणाचे किती प्रकार पडतात, 2. त्याच्यामध्ये अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण म्हणजे नियंत्रित पर्यावरण आणि अनियंत्रित पर्यावरण. त्याच्यामध्ये भागधारक असतात, व्यवस्थापक असतात, त्याचबरोबर कर्मचारी असतात आणि संघटना असतात. म्हणजे आतमध्ये एखाद्या व्यवसायाच्या आतमध्ये काम करणारे काय असतात, त्या व्यक्ती असतात. त्याचबरोबर बाह्य पर्यावरण म्हणजे बाहेर व्यवसायाच्या बाहेरील घटक. त्याच्यामध्ये नैसर्गिक हवामान असेल, तसेच सामाजिक प्रवाह असेल, त्याचबरोबर राजकीय विधिमंडळे असतील, शासन असेल, न्यायव्यवस्था असेल, आर्थिक स्थिती असेल, आर्थिक धोरणे असतील, आर्थिक प्रणाली असेल, तसेच तांत्रिक तंत्र आणि पद्धती, तसेच कायदेविषयक काय असतात, कायदेशीर चौकटी कायदा असतील. हे झाले अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. ओके, म्हणजे व्यवसायाच्या आतमध्ये काम करणारे व्यक्ती किंवा त्यांच्यावर कोणती कार्य असतात, तसेच बाह्य घटक म्हणजे बाहेरील कोणकोणते घटक काय करत असतात, व्यवसायावर परिणाम करत असतात. बघा आता सामान्यपणे काय होत असतं, व्यावसायिक पर्यावरणात बाह्य पर्यावरणातील काय होत असतं, पुढील घटकांचा समावेश होतो. जसे की व्यवसायाबाहेरील घटक म्हणजे आर्थिक पर्यावरण असेल, राजकीय पर्यावरण असेल, कायदेशीर पर्यावरण असेल, तसेच सामाजिक पर्यावरण असेल, तांत्रिक पर्यावरण असेल, तसेच नैसर्गिक पर्यावरण असेल आणि जागतिक पर्यावरण यांचा काय होत असतो, व्यवसायामध्ये त्यांचा परिणाम होत असतो. अशा प्रकारे थोडक्यात या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा आता त्यामधील अंतर्गत घटक
अंतर्गत घटक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये भागधारक असतात, व्यवस्थापक असतात, कामगार संघटना असते आणि कर्मचारी यांनी काय केलेले असतात, ठरलेल्या धोरणांना किंवा त्यांनी ठरवलेल्या धोरणांना काय करत असतात, अंतर्गत पर्यावरण म्हणून ओळखलं जातं. जे काय करत असतात, नियंत्रित करणं त्यांना काय होत असतं, शक्य असतं. त्याच्यामध्ये मूल्यपद्धती असतात, व्यवसायाचा दृष्टिकोन आणि ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. त्याचबरोबर व्यवस्थापन रचना असते आणि स्वरूप असतं. तसंच अंतर्गत सहसंबंध असतं, मनुष्यबळ असतं आणि त्याच्यामध्ये इतर घटकही असतात. पहिलं आहे बघा मूल्यपद्धती. मूल्यपद्धती म्हणजे काय, तर व्यवसायाचे प्रवर्तक आणि काय करत असतात, उच्च स्तर यांच्यामध्ये व्यवस्थापनाची मूल्य काय करत असतात, व्यवसाय निवडीवर परिणाम करत असतात. त्याचबरोबर व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मूल्ये तसेच पद्धती काय असतात, महत्त्वपूर्ण असतात. त्याचबरोबर व्यवसायाचा दृष्टिकोन असेल, त्याच्यामध्ये ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे म्हणजे व्यवसायात विकासाचा दिशांचा प्राधान्यक्रम, तसेच व्यवसायाचे तत्त्वज्ञान असेल आणि व्यवसायाची धोरणे असतील इत्यादी काय करत असतात, व्यवसायाचा दृष्टिकोन तसेच ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टांना काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. पुढचं आहे व्यवस्थापन रचना आणि स्वरूप म्हणजे संचालक मंडळाची रचना असेल, तसेच व्यवस्थापकांच्या व्यावसायिकरणावरील मर्यादा सुद्धा काय करत असतात, व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असतात. हे झालं म्हणजे अंतर्गत घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टी काय करत असतात, व्यवसायावर परिणाम करत असतात. तर त्याच्यामध्ये मूल्यपद्धती असते, तसेच व्यवसायाची ध्येय धोरणे असतात, उद्दिष्टे असतात, तसंच व्यवसायाची रचना असते, स्वरूप असतं, तसंच अंतर्गत सहसंबंध. पुढचा पॉईंट आहे काय, अंतर्गत सहसंबंध म्हणजे व्यवसायातील उच्च स्तर व्यवस्थापनाचं काय करत असतात, विविध स्तरावरील कर्मचाऱ्यास काय करतात, भागधारक आणि संचालक मंडळास काय करत असतात, पाठिंबा इत्यादी काय करत असतात, व्यवसायाच्या निर्णय प्रक्रिया व अंमलबजावणीवर काय करत असतात, परिणाम करत असतात. तसंच संचालक मंडळाचे सदस्य आणि कार्यकारी अधिकारी काय करत असतात, यांच्यातील संबंध सुद्धा एक काय एकदम महत्त्वपूर्ण घटक आहे. पुढचा पॉईंट आहे बघा मनुष्यबळ. बघा आता व्यवसायातील मनुष्यबळ कौशल्य काय करत असतं, गुणवत्ता तसेच त्यांच्यामधील नैतिकता असते, वचनबद्धता असते आणि दृष्टिकोन इत्यादी काय करत असतात, व्यवसायाची शक्ती साधने आणि कमकुवतपणावर काय करत असतात, परिणाम करत असतात. त्याच्यामध्ये पुढचं आहे बघा 6. त्याच्यामध्ये काही घटक असतात. त्याच्यामध्ये भौतिक संपत्ती आणि सुविधा असते, तसेच विपणनाची साधने असतात आणि वित्तीय घटक असतात. मग भौतिक संपत्ती म्हणजे काय किंवा भौतिक संपत्ती आणि सुविधा यांच्यामध्ये उत्पादन क्षमता, तसेच तंत्रज्ञान आणि कार्यक्षम वितरण व्यवस्था इत्यादी काय करत असतात, व्यवसायाच्या स्पर्धा क्षमतेवर काय करत असतात, परिणाम करत असतात. पुढचं आहे बघा विपणनाची साधने म्हणजे उत्तम विपणन यंत्रणा आणि विवरण साखळी इत्यादींचा काय असतो सुद्धा व्यवसायावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. तसंच इतर घटकामध्ये वित्तीय घटक येत असतात. वित्तीय घटकामध्ये वित्तीय धोरणे आणि वित्तीय रचना आणि वित्तीय स्थिती इत्यादींचा काय करत असतात, व्यवसायाची कार्यक्षमता आणि व्यवहार रचना आणि निर्णय इत्यादींवर काय करत असतो, परिणाम होत असतो. कुणाचा, तर वित्तीय घटकांचा. म्हणजे हे झाले अंतर्गत घटक. बघा आता परत एकदा अंतर्गत घटक. एक आहे मूल्यपद्धती, 2 व्यवसायाचा दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे, 3 आहे व्यवस्थापन रचना आणि स्वरूप, तसंच 4 आहे अंतर्गत सहसंबंध, 5 मनुष्यबळ आणि 6 इतर घटक. त्याच्यामध्ये अंतर्गत घटकामध्ये किती पॉईंट पडतात, तर 6 घटक पडतात. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे जे 6 पॉईंट दिलेले आहेत तर ते काय करत असतात, अंतर्गत घटकावर काय करतात किंवा अंतर्गत पर्यावरणावर हे घटक काय करत असतात, परिणाम करत असतात.
म्हणजे एखादा व्यवसाय करायचा आहे आपल्याला, तर त्या व्यवसायामध्ये काय असतात, तर अंतर्गत घटक म्हणजे नियंत्रित करणारे घटक आणि अनियंत्रित करणारे घटक हे काय असतात, त्या व्यवसायामध्ये समाविष्ट असतात. मग एखादा चक्र आहे म्हणजे एखादा व्यवसाय, तर त्या व्यवसायाच्या आतमध्ये कोणकोणते घटक असतात, तर भागधारक असतात, व्यवस्थापक असतात, कर्मचारी असतात आणि संघटना असतात. हे काय झालं, तर अंतर्गत घटक. तसेच व्यवसायाच्या बाहेरही काही घटक असतात म्हणजे बाह्य घटक असतात, अनियंत्रित घटक असतात. तर ते काय करत असतात, घटकावर परिणाम करत असतात. तर त्याच्यामध्ये असते सामाजिक घटक असतात किंवा सामाजिक पर्यावरण असेल, राजकीय पर्यावरण असेल, तसेच आर्थिक पर्यावरण असेल, तसेच तांत्रिक पर्यावरण असेल आणि कायदेशीर पर्यावरण असेल. हे काय तर बाह्य घटक आहेत. हे बाह्य पर्यावरणावर काय करत असतात, परिणाम करत असतात. अशा प्रकारे आपण अंतर्गत घटक अभ्यासलेले आहेत. पुढे आहे बघा बाह्य घटक. थोडक्यात मी सांगणार आहे तुम्हाला. बाह्य घटक म्हणजे काय किंवा बाह्य घटकामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर पहिला आहे बघा नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल इन्व्हायरमेंट. बघा आता एखादा व्यवसाय आहे, तर व्यवसायावर परिणाम करणाऱ्या काय करतात, भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा काय असतो, समूह म्हणजे काय तर नैसर्गिक पर्यावरण. मग या नैसर्गिक पर्यावरणात काय करत असतात, नैसर्गिक संसाधने, तसेच हवामान असेल, हवामानविषयक परिस्थिती असेल, प्रादेशिक रचना असेल आणि स्थान इत्यादींचा काय होत असतो, याच्यामध्ये समावेश होत असतो. तसेच जागतिक स्तरावर आणि नैसर्गिक पर्यावरणाचा काय होत असतो, व्यवसायाच्या कार्यावर काय होत असतो, व्यापक परिणाम होत असतो. उदाहरणार्थ हवामान असेल, खनिजे, मुद्रा, भूप्रदेश, नदी आणि समुद्र इत्यादी काय करतात, जे व्यवसायाच्या कामकाजावर काय करत असतात, महत्त्वपूर्ण परिणाम करतात. म्हणजेच काय तर उत्पादन ही काय तर व्यवसायातील एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून जी काय करते, कच्चा माल असेल, तसेच कुशल कामगार, पाणी आणि इंधन इत्यादींसाठी काय करत असते, नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असते. तसंच दोन राष्ट्रातील व्यापार आणि वाणिज्य काय करत असतं सुद्धा, भौगोलिक घटकांवर काय असतं, अवलंबून असतं. त्याच्यामध्ये नैसर्गिक घटकामुळेच काय होतं, विशिष्ट भूभाग तसेच विशिष्ट मालाच्या उत्पादनासाठी काय होतो, योग्य ठरतो. जसे कोळसा आणि धातू खाणकाम, तसंच इंधन उद्योग आणि महत्त्वपूर्ण म्हणजे कृषी उद्योग इत्यादी सुद्धा काय करतात, निसर्गावरच अवलंबून असतात. म्हणजे एखादी परिस्थिती असेल म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण आणि पर्यावरणातील असमतोल हा काय तर अतिशय गंभीर म्हणजे एक चिंतेचा विषय असल्याने काय होतं, शासनाचं एक धोरणच काय असतं, पर्यावरणीय शुद्धतेचं काय केलं जातं, जतन करणं, तसेच पर्यावरणातील काय करणं, समतोल राखणं आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं काय करणं, जतन करणं यासारख्या उद्देशाने काय केलं जातं, हे आखले जाते. म्हणजे परिणामी काय होतं, व्यवसायाच्या समस्या आणि जबाबदाऱ्या काही होत्या, वाढल्या जातात. तसंच पुढचं आहे बघा सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरण म्हणजे काय तर सोशल इन्व्हायरमेंट. म्हणजे कोणत्याही व्यवसायाच्या काय होतं, यशस्वी कामकाजासाठी सामाजिक दृष्टिकोन काय तर महत्त्वपूर्ण एक भूमिका बजावत असतं. म्हणून काय करतात, तर आधुनिक व्यवसायास सर्वसामान्यपणे काय करत असतात, स्वतंत्र आणि सामाजिक प्रणाली आणि समाज प्रतिनिधित्व काय करत असतात, करीत असलेल्या एखाद्या सामाजिक प्रणालीचा हा काय तर एक घटक म्हणून ओळखला जातो. म्हणजे परिणामी समाज काय करत असतो आणि व्यवसाय काय करत असतो, यात काय येते, परस्पर संबंध आहे. म्हणून काय करतात, व्यवसायाने एखाद्या सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेत व्यवसाय काय केला जातो, चालवला पाहिजे. म्हणजे एखादी समाज रचना सुद्धा काय करत असते, व्यवसायावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक असून ज्यात काय करतात, सामाजिक भूमिका आणि व्यवसाय संस्था तसेच सामाजिक संस्थांचा काय असतो, विकास इत्यादींचा समावेश होतो. तसंच समाज रचना ही काय करते, जनतेचा व्यवसाय, शिक्षण, उत्पन्नाची स्थिती असेल, सामाजिक स्थिती असेल, तसेच राहणीमानासंबंधीचा दृष्टिकोन असेल, काम आणि सामाजिक संबंध,
तसेच जनतेच्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी काय करत असतात, घटकांवर अवलंबून असतात. तसंच सामाजिक सदस्य असतील, मग ते काय करतात, परस्परांशी आणि समाजाबाहेरील व्यक्तींशी कशा प्रकारे वर्तन व संवाद करतात, यावरून काय करतात, प्रत्येक समाजाची संस्कृती विकसित होत असते. म्हणून संस्कृती हा काय तर सामाजिक पर्यावरणातील एक उल्लेखनीय घटक काय मानला जातो, ज्यात परंपरा असेल, मूल्य असतील, नीतिमत्ता असेल, श्रद्धा असेल, सामाजिक प्रवाह असेल, दारिद्र्य, तसेच साक्षरता, तसेच सरासरी आयुर्मान आणि इतर अपेक्षित काय केला जातो, वर्तनांचा ह्याच्यामध्ये समावेश होत असतो. पुढचा आहे बघा, राजकीय पर्यावरण म्हणजे पॉलिटिकल इन्व्हायरमेंट. म्हणजे सर्वच व्यवसायावर काय केलं जातं, शासन आणि शासकीय धोरणांचा काय होत असतो, परिणाम होतो. म्हणजे राष्ट्रीय विकासासाठी काय करतात, तर व्यवसायाचे स्वरूप आणि हाती घ्यावयाचे कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये असतात प्रकल्पसुद्धा काय करतात, राजकीय पर्यावरणाचं निश्चित करत असतात. म्हणजे काय तर एखादं राजकीय पर्यावरणात राष्ट्रातील स्थैर्य आणि शांतता, तसंच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन इत्यादींचा काय होत असतो, याच्यामध्ये समावेश होत असतो. मग त्याच्यामध्ये राजकीय स्थिरता असेल, ही काय तर एक राष्ट्राचे सामर्थ्य आणि कशावर अवलंबून असतं, तर व्यवसायाच्या संबंधित विविध गट असतील व दीर्घकालीन प्रकल्पाच्या काय करत असतं, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काय करत असतो, तो दर्शवत असतो. म्हणजे काय तर राजकीय पक्षाची काय होत असते, विचारसरणी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा काय याच्यावर व्यवसायासंबंधीचा दृष्टिकोन सुद्धा काय या व्यवसायावर परिणाम करत असतो. हे झालं राजकीय पर्यावरण. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं नैसर्गिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण. आता पाहूया चौथा पॉईंट, आर्थिक पर्यावरण. आर्थिक पर्यावरण म्हणजे काय तर व्यवसायाचे अस्तित्व आणि यश पूर्णपणे कशावर अवलंबून असतं, तर आर्थिक पर्यावरणावर अवलंबून असतं. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक पर्यावरणाचे राष्ट्राची आर्थिक स्थिती, तसेच आर्थिक धोरणे, तसेच आर्थिक प्रणाली असेल, हे प्रमुख काय तर हे आर्थिक पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत. तसं त्याच्यामध्ये नियोजन असेल, पायाभूत आर्थिक तत्त्वज्ञान, मूलभूत सुविधा असतील, राष्ट्रीय उत्पन्न, अर्थपुरवठा, बचतीचे प्रमाण आणि व्यापार चक्र इत्यादी इतर घटक काय तर हे आर्थिक पर्यावरणामध्ये समाविष्ट आहेत. पुढचं आहे तंत्रज्ञानविषयक पर्यावरण. तंत्रज्ञानविषयक पर्यावरण म्हणजे काय तर तंत्रज्ञानविषयक पर्यावरणात उत्पादनाच्या काय केल्या जातात, पद्धती आणि तंत्रांचा काय होत असतो, समावेश होत असतो. त्याच्यामध्ये उत्पादनाच्या रचनेवर काय केले जातात, विविध तंत्रज्ञानविषयक पर्यावरणाचा परिणाम होतो. तसेच तंत्रज्ञानामुळेच काय होत असतं, नागरिक आणि व्यवसायाच्या भविष्यास एक दिशा मिळते. ती कशी तर तंत्रज्ञान हे काय तर अधिक वेगाने बदलत असल्याने प्रत्येक व्यवसायात काय होतं, तंत्रज्ञान वेळोवेळी म्हणजे होणाऱ्या बदलाचा काय केला जायला पाहिजे, स्वीकार करणं आवश्यक असतं. म्हणजे जसं जसं आपण टेक्नॉलॉजी वाढत जाते तशा पद्धतीने काय केलं तर व्यवसायामध्ये बदल केले जातात किंवा त्या टेक्नॉलॉजीचा काय केला जातो, त्या व्यवसायामध्ये वापर केला जातो. कारण आजच्या काळात काय होतं तर कोणताही व्यवसाय कालबाह्य तंत्रज्ञानावर टिकून ठेवणं अशक्य आहे. म्हणजे आपल्याला जर पुढे जायचं आहे किंवा आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर जसं टेक्नॉलॉजी वाढत आहे तर तशा पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, त्या व्यवसायामध्ये बदल करावे लागतात. मग त्याच्यामध्ये काय करतात तर हे बदल करत असताना त्याच्यामध्ये ते बदल केल्यामुळं काय होतं तर आपल्या व्यवसायामध्ये काय होतात तर त्याचे व्यवसायावर काय होत असतात, परिणाम होत असतात. उदाहरणार्थ डिजिटल इंडियासाठी काय केलं असतं, शासनाने घेतलेला पुढाकार. पुढचा आहे 6 कायदेशीर पर्यावरण, लीगल इन्व्हायरमेंट. बघा आता कोणताही व्यवसाय स्थापन करणे किंवा चालवणे, तसे संवर्धन करणे आणि विस्तार करणे हे काय तर देशाच्या
कायदेशीर चौकटीचं काय करावं लागतं. म्हणून काय करतात, तर व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यवसायात दिशा देण्यासाठी काय करतात, अनेक कायदे संमत केले जातात. म्हणजेच काय, तर व्यवसाय करणाऱ्या दैनंदिन कामकाजाचे निर्णय घेण्यासाठी या विविध कायद्यांचे ज्ञान काय करणं असणं आवश्यक आहे. बघा, त्याच्यामध्ये काही कायदे आहेत. भारतीय करार कायदा 1872, तो 2017 हे झालेला आहे. त्याच्यामध्ये कर्मचारी नुकसान भरपाई कायदा असेल 1923, तसेच औद्योगिक कलह कायदा 1947, प्रमाणित वजनीमापक कायदा 1969, ग्राहक संरक्षण कायदा 1986, औद्योगिक स्पर्धा कायदा 2020. अशा प्रकारे बाह्य घटक यांचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा, आता थोडक्यात आपण आजच्या लेसनमध्ये काय पाहिलं, तर व्यवसायावर किंवा व्यावसायिक पर्यावरणाचे कोणकोणते पैलू आहेत किंवा कोणकोणते घटक आहेत. त्याच्यामध्ये अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. म्हणजे एखादा व्यवसाय करायचा आहे तर त्या व्यवसायामध्ये कोणकोणते अंतर्गत घटक असतात, तर भागधारक असतात, व्यवस्थापक असतात, कर्मचारी असतात आणि संघटना असतात. आणि बाह्य घटक कोणते असतात, तर सामाजिक पर्यावरण असेल, राजकीय पर्यावरण असेल, आर्थिक पर्यावरण असेल, तांत्रिक पर्यावरण असेल आणि कायदेशीर पर्यावरण असेल. ह्या घटकांचा काय होत असतो, आपल्या व्यावसायिक पर्यावरणावर काय होत असतो, परिणाम होत असतो. अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबूया. पुढचा भाग आपण पुढील लेसनमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.